नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला, आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की माझी लाडकी बहीण योजनेचे मित्रांनो तिसरा हप्ता केव्हा येणार आहे आणि आता ज्या ज्या महिलांना 3 हप्ते किंवा 2 हप्ते किंवा एकही हप्ता जर आलेला नसेल त्यांनी पुढे काय करायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचं 1 हप्ता आणि 2 हप्ता म्हणजे जसं की 2 हप्ते तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले होते, म्हणजे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे. जे महिला राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला पुढं काय काम करायचं ते थोडंसं तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये सांगतो, पुढच्या मुद्द्यामध्ये सांगतो. आता मित्रांनो, समजत पहिल्यांदा तिसऱ्या हप्त्याबद्दल तुम्हाला बोलतो. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा जे तिसरा हप्ता आहे, जसं की पहिले 1 आणि 2, पहिले 1,500 आले, पुन्हा 1,500 आले, किंवा पहिले 1,500 3,000 रुपये असे तुमच्या खात्यामध्ये एक सोबत आले 2 जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे. आता सप्टेंबर महिन्याचा जे हप्ता आहे मित्रांनो, ते केव्हा तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये त्याची तारीख सांगणार आहे मित्रांनो. मीडिया रिपोर्टर्सनुसार तुम्हाला सांगतो की तिसरा हप्ता माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 16 तारखेपासून तर ते 19 सप्टेंबरपासून तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आता मित्रांनो, ज्या ज्या महिलांनी जून जुलै ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते पण त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले नाही आणि 1,500 रुपये आले नाही, आता त्यांच्या सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये मित्रांनो 3 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये एक सोबत ट्रान्सफर करण्यात येणार आहे. म्हणजे 1,500 म्हणजे 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. ओके. आता ज्या ज्या महिलाला मित्रांनो 1,500 रुपये बी येणार नाही का, तर त्यांच्या आधारमध्ये बँक लिंक नाही. तुम्हाला आम्ही मित्रांनो सुरुवातपासून जेव्हापासून जुलै महिन्यापासून लाडकी बहिणीचा फॉर्म भरायला सुरुवात झालेली मित्रांनो, तेव्हापासून मित्रांनो आणि प्रत्येक नवीन GRमध्ये सांगण्यात येत होते की तुमच्या आधारमध्ये बँक लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. आता तुम्हाला मित्रांनो सांगतो, कारण आपले लाडकी बहीण इतके परेशान आहे की त्यांना 2 वेळेस 3 वेळेस करून सुद्धा त्यांचे SBIचे, असं स्पेशल मी SBIचेच बँकेत सांगत नाही मित्रांनो, दुसरे पण बँकेचे की त्यांना KYC करून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं गेले. तर त्या काय कारण आहे ते सुद्धा आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला कसं जाणून घ्यायचं आहे की तुमच्या आधारमध्ये बँक लिंक आहे किंवा नाही, आम्ही व्हिडिओमध्ये एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो. त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून आपल्या आधारमध्ये बँक लिंक आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं मित्रांनो. ते चेक केल्यानंतर तुमच्या बँकेत तुमच्या आधारमध्ये जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम इनॅक्टिव्ह दाखवित असेल किंवा दाखवितच नसेल, तर तुम्हाला मित्रांनो सर्वात प्रथम KYC करून घ्यायची. एक वेळेस KYC करून सुद्धा जर तुमच्या आधारमध्ये बँक लिंक होत नसेल, ते SBI बँक असो किंवा ग्रामीण असो किंवा कोणतीही बँक असो, कारण टेक्निकल प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो, तुमच्या आधारमध्ये लवकर बँक लिंक होईना गेले. ओके. आता तुम्हाला दुसरा पर्याय सांगतो, त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला एक वेळेस KYC करून सुद्धा जर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या आधारमध्ये जर बँक लिंक होत नसेल, तर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं, आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तुमच्या आधारमध्ये किंवा डायरेक्टली न्यू पोस्ट ऑफिसचं खातं ओपन करून घ्यायचं आहे. तुम्ही जसंच पोस्ट ऑफिसचं न्यू अकाउंट ओपन करून घेता तर 2-3 दिवशी तुमच्या आधारमध्ये बँक लिंक होऊन जाईल, इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणून. ओके. आता हे काम तुम्हाला केव्हा करायचं मित्रांनो, आता मित्रांनो आज 11 तारीख आहे. ओके. उद्या तुम्हाला म्हणजे आज किंवा उद्या तुम्ही आत्ताच्या आता तुम्ही पोस्ट ऑफिसचं खातं उघडून घ्या. पोस्ट ऑफिसचं खातं उघडल्या तुमच्या मित्रांनो 48 तासाच्या आत तुमच्या आधारमध्ये बँक लिंक होऊन जाईल. बँक लिंक झाल्या मित्रांनो तुम्हाला 16 तारखे 15 तारखे 16 तारखे किंवा 17 18 19 20 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाचा हप्ता ट्रान्सफर करण्यात येणार आहे. 1,500 जर नाही आले मित्रांनो, 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये एक सोबत ट्रान्सफर करण्यात येतील. का, तर मित्रांनो तुम्ही जर जुलै महिन्यामध्ये जर फॉर्म भरलेला असेल तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये एक सोबत ट्रान्सफर करण्यात येईल. ओके. आता मित्रांनो, ज्यांनी हे सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेले आहे त्यांना फक्त एकच हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे, म्हणजे जसं की 1,500 रुपये ट्रान्सफर भेटतील फक्त तुम्हाला मित्रांनो. ओके. ही झालं आजचा महत्त्वाचा विषय मित्रांनो. तुम्हाला मी आतापासून सांगतो मित्रांनो की ज्या ज्या महिलांनी आपल्या आधारमध्ये KYC केलेली नसेल, आता जे कोणी नवीन फॉर्म भरत असतील लाडकी बहिणीचे, त्यांनी सर्वात प्रथम आपल्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ती चेक करावं आणि चेक केल्यानंतरच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. कारण तुम्ही फॉर्म जरी भरला तर तुमच्या आधारमध्ये जर बँक लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण आता मित्रांनो DBT मार्फत गव्हर्नमेंटचे शासनाचे जेवढे पैसे
DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी फंड ट्रान्सफर. ओके, तुमच्या आधारमध्ये जी बँक लिंक आहे त्याच्यामध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहे. तर असे भरपूर स्कीम्स आहे, PM किसानच्या असो किंवा स्कॉलरशिपच्या असो, भरपूर जी स्कीम आहे मित्रांनो, DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत आहे. तर भरपूर असे महिला आहे की त्यांच्या आधारमध्ये बँक इनॅक्टिव्ह आहे. असे भरपूर महिला आहे की त्यांनी आपले गटाचे पासबुक वगैरे उघडले होते. त्यांच्या फिनो बँक आहे, कुणाच्या त्यामध्ये बंधन बँक आहे, कुणाच्या त्यामध्ये भारत फायनान्स आहे, अशा भरपूर बँक आहे, कुणाचे इंडस बँक आहे. त्यांना माहीतसुद्धा नाही की त्यांच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे. त्यांचे असे पैसे तिकडे बँकेत गेले की ते त्यांच्या तालुका लेवलला, विलेज लेवलला ती बँकच अवेलेबल नाही. ओके, तर ते गटाचे जे मास्तर येत आहेत त्यांनी त्यांचे खाते ओपन करून दिलेले आणि खातं ओपन केल्यानंतर त्यांच्या बँके आधारला ते बँक लिंक झालेली आहे. तर तुम्ही पण आपल्या आधारमध्ये बँक कोणती लिंक आहे ही चेक केल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा, किंवा जर तुम्हाला पैसे आले नसतील तर आता तुम्ही तुरंत जाऊन पहिले ते काम करा, तुमच्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे. कारण आता ह्या तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे येणार आहे मित्रांनो, 16 तारखे ते 19 तारखेच्या तुमच्या तिसऱ्या हप्त्याचे तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. जर तुम्हाला ही लवकरात लवकर पैसे पाहिजे असेल तर मित्रांनो, तुम्हाला आजचा टाईम संपून गेलेला आहे. आता उद्या तुम्ही मित्रांनो लवकरात लवकर आपल्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ही चेक करा, आणि लिंक नसेल तर तुम्ही लिंक करायचा प्रयत्न करा. लिंक होत नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर जाऊन तुम्ही पोस्ट ऑफिसचं खातं ओपन करून घ्या, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये तुमच्या आधारमध्ये बँक लिंक होऊन जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीणचे पैसे ट्रान्सफर करण्यात येतील. ओके मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच आहे मित्रांनो. ही तारीख मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार माहीत झालेली आहे, आणि गेल्या वेळेससुद्धा जी हप्ता पडला होता मित्रांनो 15 ऑगस्टच्या आसपासच 15 तारखेच्या नंतरच पैसे पडायला सुरुवात झाली होती मित्रांनो. आता पण मित्रांनो सप्टेंबर महिन्यातसुद्धा तुम्हाला 15 तारखे ते 20 तारखेच्या आतच तुम्हाला पैसे पडणार आहे. आजसाठी मित्रांनो इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.